आता बातमी आहे मुख्यमंत्र्यांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला दिलेल्या मोठ्या धक्क्याची। परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांचा रिक्षा टॅक्सी चालकांच्या मराठीबाबतचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी फिरवलाय। मुख्यमंत्र्यांनी मराठी शिकण्यासाठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांना 1 वर्षाची मुदतवाढ दिली आहे। रिक्षा टॅक्सी चालकांच्या शिष्टमंडळाने काल मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे। मराठी शिकण्यासाठी प्रयत्न करतोय, पण त्यासाठी वेळ मिळावा अशी मागणी त्यांनी केली। ती मागणी मान्य करून मुख्यमंत्र्यांनी 1 वर्षाची मुदतवाढ दिली आहे। तोवर त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली जाणार नाही असं त्यांनी स्पष्ट केलंय। 15 ऑगस्ट नंतर परिवहन मंत्र्यांनी मराठी शिकण्यासाठी 1 महिन्याची मुदतवाढ दिली होती, मात्र मुख्यमंत्र्यांनी आता थेट 1 वर्षाची मुदतवाढ दिली आहे। दरम्यान या निर्णयाला उत्तर प्रदेशमधल्या आगामी निवडणुकांची किनार आहे का असा सवालही या निमित्तानं उपस्थित होतोय। तर मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय नेमका कसा फिरवलाय, नेमकी काय घोषणा केली आहे आपण पाहूयात। तुम्ही सगळे शिकू इच्छिता, तुमची सगळ्यांची मत आहे की जुजबी का होईना मराठी शिकलं पाहिजे, हे तुम्ही मत मांडलं याचा मला आनंद आहे। मी हे समजू शकतो वेगवेगळ्या वयातले हे जे काही टॅक्सी चालक रिक्षा चालक आहेत यांना इतक्या कमी वेळामध्ये जुजबी मराठी शिकता येईल हे काही योग्य नाही, शक्य नाही, आणि म्हणून आम्हाला वेळ वाढवून द्यावी अशा प्रकारची मागणी त्यांनी केली। त्यांनी 1 वर्षाची मुदतवाढ मागितलेली आहे। मी आज हा निर्णय केलेला आहे की 1 वर्षाची मुदतवाढ याला देण्यात येईल। कोणतीही कारवाई दरम्यानच्या काळात केली जाणार नाही। तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या या निर्णयावर महायुतीतील मंत्री नाराज असल्याची माहिती समोर येते। उत्तर भारतीयांना दिलासा, मात्र मराठी भाषेला दुजाभाव का असा सवालही उपस्थित होतोय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऑटो रिक्षा आणि टॅक्सी चालकांना जुजबी मराठी शिकण्यासाठी 1 वर्षाची दिलेली मुदतवाढ वादात सापडण्याची शक्यता आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परिवहन मंत्र्यांना विश्वासात न घेता एकतर्फी निर्णय घेतलाय आणि त्यामुळे शिवसेनेचे मंत्री नाराज असल्याची सूत्रांची माहिती आहे। मुख्यमंत्री एकतर्फी निर्णय घेणार असतील तर मग कॅबिनेट बैठक कशासाठी घेतात, नाराज मंत्र्यांचा असा सूर आहे। गेल्या 1.5 वर्षात मुख्यमंत्र्यांनी महायुतीमधील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांना विश्वासात न घेता अनेक निर्णय पक्षपातीपणे घेतलेत। या सर्वाचा परिणाम म्हणून अनेक मंत्र्यांची नाराजी आता उफाळून आली आहे। दरम्यान मुख्यमंत्र्यांनी वाहतूक शिष्टमंडळाला संबोधित केले। मुख्यमंत्र्यांनी त्यावेळी नेमकं काय म्हटलंय आपण पाहूयात। तुम्ही सगळे शिकू इच्छिता, तुमची सगळ्यांची मत आहे की जुजबी का होईना मराठी शिकलं पाहिजे, हे तुम्ही मत मांडलं याचा मला आनंद आहे। मी हे समजू शकतो की भाषा शिकणं, जुजबी शिकणं हे खूप कमी वेळात होऊ शकत नाही। त्यामुळे तुम्ही जर एवढा चांगला कार्यक्रम हातामध्ये घेणार असाल आणि सगळ्यांना जुजबी मराठी शिकवण्याचा प्रयत्न करणार असाल तर शासनाची पण ही भूमिका असेल की आम्ही याला 1 वर्षाची मुदतवाढ देऊ। 1 वर्ष हा सगळा कार्यक्रम आपण चालू, कोणावरही कारवाई वर्षभर आपण करणार नाही। तर रिक्षा आणि टॅक्सी चालकांच्या मराठी सक्तीच्या निर्णयामुळे भाजपच्या राष्ट्रीय स्तरावर नाराजीचं वातावरण आहे का असा सवालही आता उपस्थित होऊ लागलाय। केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून मराठी भाषा न येणाऱ्या ऑटो आणि टॅक्सी चालकांवर कठोर दंडात्मक कारवाई करू नका अशी विनंती केली आहे। परिवहन विभागानं अमराठी चालकांसाठी घेतलेल्या मराठी सक्तीच्या निर्णयामुळे विरोधी पक्ष विनाकारण राजकारण करेल। प्रत्येक गोष्टीसाठी राजकीय रंग देणं योग्य नाही असं मत कॅबिनेट मंत्री गिरिराज सिंह यांनी मुख्यमंत्री यांच्याकडे व्यक्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। मराठी शिकण्यासाठी किमान 1 वर्षाची मुदत द्यावी, मराठी न आल्यानं लायसन्स तत्काळ रद्द करू नयेत अशी मागणी त्यांनी पत्राद्वारे केली होती। दंडात्मक कारवाईमुळे असंतोष आणि भाषिक तेढ निर्माण होण्याची शक्यता असल्याचे त्यांनी या पत्रात नमूद केलं होतं। दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी काय प्रतिक्रिया दिली आहे आपण पाहूयात। 1,60,000 लोकांनी जे
पुढाकार घेऊन मराठी भाषा शिकण्याचं काम केलं, त्यांचं पण मी त्यांनाही धन्यवाद देतो. आणि त्यामध्ये आज मुख्यमंत्री महोदयांनी त्या बऱ्याचशा लोकांच्या मागणी लक्षात घेऊन त्याला मुदतवाढ दिलेली आहे. यामध्ये मी आपल्याला एवढंच सांगेन की मराठी भाषा तिचा प्रचार आणि प्रसार अन्य भाषिकांमध्ये देखील मोठ्या प्रमाणावर होतोय याचं समाधान आहे. माननीय मुख्यमंत्री हे आमच्या महायुतीचे सर्वोच्च नेते आहेत, राज्याचे मुख्यमंत्री आहेत. त्यांनी जो निर्णय घेतला तो निर्णय आम्हाला सगळ्यांना बंधनकारक असतो आणि त्यामुळे त्यानुसार ही कारवाई होईल. परंतु हा झाला मराठीचा मुद्दा. मराठीच्या विषयावर माननीय मुख्यमंत्र्यांनी 1 वर्षाची मुदतवाढ दिलेली आहे. आम्ही त्या पद्धतीनं कारवाई आमच्या आरटीओच्या डिपार्टमेंटच्या माध्यमातून करू. परंतु मुदतवाढ दिली म्हणजे सगळं काही संपलं असं नाही. त्यांना मराठी हे शिकावंच लागेल. दरम्यान या निर्णयावर शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी काय म्हटलंय तेही पाहूयात. ड्राइवर को 1 साल की एक्सटेंड कर दी गई है, मदद दी गई है मुख्यमंत्री द्वारा. क्या कहेंगे, आपने भी बड़े पैमाने पर लोगों ने मराठी सीखी है. कुछ लोगों को समय लगता है, इसलिए मुझे लगता है कि मुख्यमंत्री महोदय जी ने इसका टेन्योर जो है बढ़ाया दिया है. दरम्यान या सगळ्या प्रकरणावर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया आली आहे, आपण पाहूयात. मुख्यमंत्री पॉलिसी त्यांनीच पहिलं स्पष्टीकरण. आता मी त्याच्यावर काही बोलणार नाही, पण एक महत्त्वाचं आहे की आपण पाहतोय महाराष्ट्रात जे उद्योगधंदे आहेत ते त्यांचे हाल काय आहेत. साधारणपणे MIDC मध्ये आपण पाहतो जिथे मराठी कामगार असतील किंवा बाहेरचे असतील, पण इथून रोजगारच बाहेर जायला लागला तर इतर कोणावर काय बोलायचं. काल पण MIDC जे होतो आम्ही लोटेला, आपण पाहिली असेल परिस्थिती काय होती. उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुका पाहून मुख्यमंत्र्यांनी मराठी सक्तीच्या निर्णयाला मुदतवाढ दिल्याची टीका मनसेचे युवा नेते अमित ठाकरेंनी केली आहे. तर त्यावरून भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी पलटवार केला आहे. सगळी खाती तेच बघणार असतील तर मग बाकीची खाती देऊन का ठेवली आहेत. बाकीची मंत्र आम्ही ह्यांना भेटायचंय, ते डॉक्टरांना भेटायचंय की मुख्यमंत्री साहेबांना भेटायचंय या विषयासाठी. सगळ्या गोष्टी तेच जर निर्णय घेणार असतील, आणि मला वाटतं हे सगळं मी तुम्हाला सर सांगू ना, UPच्या इलेक्शनसाठी चालू आहे आणि हे आपल्याला पण माहिती आहे. UPच्या इलेक्शनसाठी हा वाद पेटवला चालला आहे, कारण तुम्हाला कुठेतरी कळतंय तुमच्या हातातनं सत्ता निघतेय, त्याच्यामुळे हे सगळं पेटवलं जातंय. अमितजी ठाकरे, तुमचा नागरिक शास्त्राचा अभ्यास कच्चा आहे. नागरिक शास्त्रानुसार मुख्यमंत्री हे राज्याचे प्रमुख असतात. आता तुमच्या पक्षामध्ये तुमच्या मनसेचे प्रमुख घरात बसतात आणि इतर विभाग वाऱ्यावर सोडतात. हा तुमचा इतिहास आहे, त्याबद्दल आम्हाला काही देणं घेणं नाही. त्यामुळे तुमच्या पक्षाची अवस्था काय झाली ते महाराष्ट्र बघतोय. मराठी भाषेची सक्ती महाराष्ट्रामध्ये आहे आणि आज मुख्यमंत्र्यांनी योग्य निर्णय घेतलाय. बाकी UPच्या निवडणुकीपर्यंत जाण्याच्या ऐवजी आपण दादरच्या विधानसभेच्या निवडणुकीत आपलं डिपॉझिट जप्त का झालं याचं आत्मचिंतन केलेलं बरं.